हॅलो गाईज, स्वागत आहे तुमचं माझ्या चॅनलमध्ये. तर आज आपण एका ड्रीमी आणि युनिक अशा लोकेशनवर जाणार आहोत. तर हा व्लॉग नक्की शेवटपर्यंत बघा. चला स्टार्ट करूया. आलेलो आहे आईस कॅसलला, ईगल कोलोरॅडोमध्ये. तर हे ते, तर लेट्स गो इनसाइड. चला बघूया कसं आहे. खूप छान आहे आणि स्नो पण नाही पडत आहे, मस्त वेदर आहे. लेट्स गो इनसाइड. तर आईस कॅसल हे नॉर्थ अमेरिकामधलं अवॉर्ड विनिंग फ्रोझन अट्रॅक्शन आहे आणि हे नॉर्थ अमेरिकेमध्ये 4 लोकेशनवर बांधलेलं आहे. तर हे जे आईस कॅसल आहे हे नॅचरली फॉर्म झालेलं नसून हे मॅनमेड आहे, म्हणजे त्यांनी आयसिकल्स यूज करून बनवलेलं आहे. तर इथे आईसने बनवलेले स्कल्पचर्स, नंतर मोठे मोठे टनल्स, थ्रोन्स म्हणजे सिंहासन, अशा खूप छान छान गोष्टी आहेत. तर आईस कॅसल हे सकाळी जसं छान दिसत होतं उन्हामध्ये, तसंच रात्री लाईटिंगमध्ये पण खूप छान दिसत होतं. तुम्ही बघूच शकता इथे. त्या दिवशी टेम्परेचर -6 डिग्री होतं आणि मी पिंक ड्रेस घालून तिथे व्हिडिओ काढलेले, त्यामुळे मला तिथे खूप थंडी वाजत होती. त्यामुळे आम्ही तिथे 2 तासच थांबू शकलो. गुड मॉर्निंग फ्रॉम ग्लेनवूड स्प्रिंग्स. हे आमचं हॉटेल आहे आणि हॉटेलच्याच मागे असे माउंटन्स आहेत आणि त्याच्यावर असे स्नोचे छोटे 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 डॉट्स दिसतात. तर हा थोडा वेगळा टाईपचा माउंटन आहे आणि आता आम्ही चाललो आहे स्कीइंग करायला. या हॉटेलचं नाव आहे सिडार लॉज आणि माउंटनच्या एक्झॅक्ट मागे असल्यामुळे आम्ही घेतलेलं. मस्त ब्रेकफास्ट केला सकाळी आणि काल आम्ही फुल आईस कॅसल करून थकून आलेलो आणि आज चाललेलो आहे स्कीइंगला. लेट्स गो. तर आमच्या हॉटेलपासनं जो स्कीइंगचा माउंटन होता तो होता 25 मिनिट्सवर आणि स्कीइंग करायला 2 ते 3 तास तर आरामात जाणार होते. तर आम्ही पटकन एक बर्गर घेऊन घेतला आमच्याबरोबर लंचसाठी. आणि तुम्ही व्हिडिओत बघू शकता इथले जे मोठे मोठे दुकानं लाईक टार्गेट आणि बाकीचे शॉपिंग सेंटर आहे ते अगदी माउंटनच्या खालीच आहे. तर मला खूप भारी वाटलं हे, कारण की टॅम्पामध्ये माउंटन्स अजिबात बघायला मिळत नाही आणि इथले माउंटन्स पूर्ण बर्फाने भरलेले आहेत. तर आम्हाला बघायला खूप छान वाटत होतं. आत्ता आम्ही स्कीइंगला जात होतो तर मध्येच आम्हाला एक छोटासा ब्रिज दिसला. इतका मस्त आहे तो, तुम्हाला दाखवते आत्ता. आणि तिथे जे रिव्हरचं पाणी त्याच्या साईडला सगळं फ्रीज झालेलं आहे आणि त्याच्यात बर्फ जमलेला आहे. तर हीच ती रिव्हर आहे आणि इथे मागे आहे डोंगर. लेअर आहे वरती बघ आणि तिथे हो मस्त.
तर गाईज आजच्या व्लॉगमध्ये एवढंच. भेटते तुम्हाला नेक्स्ट व्हिडिओमध्ये. व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा, शेअर करा अँड सबस्क्राईब टू माय चॅनल. बाय.